सर्वांना जय शिव मल्हार, जय जगदंबा, नमो आदेश। आज आपण जाणून घेणार आहोत लंगर याविषयी सविस्तर माहिती। खंडोबा देवाचे लंगर का तोडतात? लंगर म्हणजे बंधन आणि ते तोडणे म्हणजे संकटातून मुक्ती। भक्त नवस करतात, देवा माझी मनोकामना पूर्ण झाली तर मी लंगर तोडेल आणि नवस पूर्ण होतो तेव्हा लंगर तोडला जातो। लंगर हा सलग 3 वर्ष तोडावा लागतो किंवा दर 3ऱ्या वर्षी तोडावा लागतो। आता या पुढील कथा आपण याची काय आहे ते ऐकूयात। खंडोबाचा वाघ्या हा गावोगावी भिक्षा मागत असते। भिक्षा मागताना एका गावामध्ये तो एका ब्राह्मणाच्या घरी गेला। ब्राह्मणाच्या घरी गेल्याच्या नंतर ब्राह्मणाने त्या वाघ्याला भिक्षा तर दिली नाही, पण त्याला छळले, म्हणजेच त्याच्यासोबत दुर्व्यवहार केला। त्याने खंडोबाच्या वाघ्याला म्हणले, जर तू खंडोबाचा खरा भक्त असशील तर तू हा लंगर लोखंडाचा साखळदंड एका झटक्यामध्ये तोडशील। जर तुला तुझ्या देवावर विश्वास असेल तर तू हे करून दाखवशील। तर खंडोबाच्या वाघ्याला राग आला आणि खंडोबाच्या वाघ्याने एका झटक्यामध्ये येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत तो लोखंडाचा साखळदंड तोडला। पण त्या ब्राह्मणाचे खूप वाईट हाल झाले। वाघ्याला छळल्यामुळे कुत्रा होऊन भुंकू लागला। तो काही जरी बोलायला लागला ब्राह्मण तर त्याच्यातून कुत्र्याचा आवाजच निघू लागला। ही वार्ता ब्राह्मणाला कळाली व त्याच्या पत्नीने वाघ्याची माफी मागितली। वाघ्याची माफी मागितल्यावर वाघ्याने भंडार फेकला व येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत परत ब्राह्मणाला पूर्ववत केले। अशी ही या मागची ही कथा आहे। लंगर लावला सतवत